टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हे पहा, मला धमक्या माझी हत्या करण्यापर्यंत आहेत। माझ्या लेकरा बाळांच्या बाबतीत अर्वच्च शिवीगाळ आहे। त्याच्यामुळे त्याबाबत पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त सन्माननीय हे काळजी घेतील, दखल घेतील। परंतु मला हे सांगायचं आहे, जो गरजते है वो बरसते है ऐसा मला वाटत नहीं। राज ठाकरे हो या उद्धव ठाकरे हो, इनके विचार है ना पानी कम चाय है भाई, पानी कम चाय है। इनके पास कोई जनाधार नहीं है भाई। ये तो साला चुटमुट करने वाले गली की राजनीति वाले लोग हैं। त्याच्यामुळे खरा जो प्रश्न आहे तो कष्टकरी गरीब विरुद्ध श्रीमंत असा आहे। म्हणजे गरिबांच्या मुलांना 7 मार्क मिळणार आहेत, तर श्रीमंतांची मुलं जे इंग्रजी शाळेत जाणार त्यांना 12 मार्क मिळणार आहेत। राज ठाकरेला उत्तर द्यावं लागेल जिथं कुठे जो तांडव करणार आहे। उद्धव ठाकरेला उत्तर द्यावं लागेल जिथं कुठे तर विजय उत्सवाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हत्या करून तांडव करणार आहेत। की हे जे मुलं आहेत, गरिबांची मुलं जे जिल्हा परिषदच्या शाळेत जातात, जी नगरपालिकेच्या शाळेत जातात, जी आश्रम शाळेत जातात, त्या मुलांना जे आहेत 7 क्रेडिट मिळतील आणि इंग्रजी शाळेत जे श्रीमंत आहेत त्यांना 12 क्रेडिट मिळतील। ही तफावत कोण भरून काढणार, ही नुकसान कोण भरून काढणार? त्याच्यामुळे मला म्हणायचं आहे की हे जे लोक आहेत हे नतद्रष्ट लोक आहेत। ह्या लोकांमुळे मराठी शाळा बंद पडतील। त्याचं कारण असं आहे, मराठी शाळा बंद पडण्याचं हा अत्यंत गंभीर मुद्दा विधानसभेमध्ये सुद्धा उपस्थित व्हायला पाहिजे। परत सांगतो, मराठी शाळा बंद पडतील। मराठी शाळा बंद पडतील का? त्याचं कारण असं आहे की मराठी शाळेत शिकल्याच्या नंतर, बोर्डच्या शाळेत शिकल्याच्या नंतर 7 क्रेडिट मिळणार आहेत। म्हणजे 5वी ते 12वी पर्यंत त्यांचे मोजले जातील आणि इंग्रजी शाळेत जे कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जातील त्यांचे 1ली ते 12वी मोजले जातील। त्याच्यामुळं कोणीही गरीबातला गरीब, खड्डे खणणारा जरी असेल, कष्टकरी आमच्या वडर समाजासारखा जरी असेल तरी तो काय करेल? आमच्या वडर समाजातले सुद्धा, कैकाडी समाजातले सुद्धा ते म्हणतील आपल्या लेकरा बाळांना मार्क कटौती झाली नाही पाहिजे, म्हणून ते 12 मार्कासाठी झटतील। त्यामुळं मराठी शाळेंवर मोठं गंडांतर ह्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या मार्गाने 3 भाषा शिकण्याला थांबवण्याचं घाट जे उद्धव ठाकरेंनी अगोदर तर मान्यता दिली, परंतु आता ढोंग करत मला हे म्हणायचं नाही लबाड लांडगं ढोंग करतंय, लबाड लांडगं ढोंग करतंय, परंतु लग्न करायचं सोंग करतंय। यायच्या युतीच्या राजकारणासाठी, यायच्या जोडीच्या राजकारणासाठी खऱ्या अर्थानं गरीब मुलांची वाट लागत आहे। तर आपल्याला जी धमकी आलेली, जे आता सांगितलंय ना की कानफाड फोडणाऱ्याला 1 लाख देणार, त्याच्या विरोधात काही आपण कायदेशीर पावलं उचलणार आहात का, तक्रार करणार आहात का? माझी स्पष्ट विनंती आहे। सोशल मीडियावर डायरेक्ट व्हायरल्स आहेत, त्याचबरोबर टेलिव्हिजन स्क्रीन्सवर आहे की कशा प्रकारे माझ्या कुटुंबाची हत्या करतील, मला कसं मारतील, कानफाडात मारतील, बक्षिसं ठेवलेत। या बाबतीमध्ये जे विभाग आहे, ज्याला आपण याच्या बाबतीमध्ये म्हणतो IT, पोलिसांच्या IT विभागाने योग्य कारवाई करावी। आणि माझी हत्या झाली तर राज ठाकरे, त्याची पिढावळ उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार हे जिम्मेदार रहतील। एक ध्यान में रखना, बच्चों का नुकसान होने नहीं दूंगा। जो गरीब बच्चे हैं, जो कष्टकरी बच्चे, आदिवासी बच्चे हैं, जो आश्रम शालाओं में पढ़ते हैं, जो खेती किसानों के बच्चे हैं, जो खेत मजदूरों के बच्चे हैं, जो नगरपालिका के स्कूलों में पढ़ते हैं, उनको किसी भी हालत में उनके ग्रेड्स कम नहीं होने दूंगा। बच्चे हिंदी पढ़ेंगे भी, बच्चे 3 भाषा पढ़ेंगे भी, उसके लिए कानूनन जो कर सकते हैं वो करेंगे हम। अरे ते सर, हाँ सर, शेफाली जरीवाला जो मृत्यू प्रकरण है त्यावर काय बोलायचं? देखिए, शेफाली जरीवाला जो एक्ट्रेस है, ज्या एक्ट्रेस आहेत त्यांच्या बाबतीमध्ये, त्यांच्या निधनाच्या बाबतीमध्ये मला दुःख आहे, कारण मी सुद्धा बिग बॉस फॅमिलीमधून आलेला आहे। त्याच्यामुळे मी माननीय पोलीस आयुक्तांना अशी विनंती करेल की त्या मॅटरला जे क्राईम ब्रांचने इन्व्हेस्टिगेट करावं किंवा एखादी SIT नेमून इन्व्हेस्टिगेट करावं। कारण कोणताही कलाकाराचा मृत्यू जे आहे नोन म्हणजे कारणासह झाल्याचे निष्पन्न झाले पाहिजे, उशीर नाही झाला पाहिजे। त्यामुळे क्राईम ब्रांच किंवा SITने तपास करावा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।